प्रवीण शिंदे, MD होमिओपॅथ, साई श्रद्धा होमिओपॅथी क्लिनिक पूर्व वेस्ट नारायणगाव येथे गेली 15 वर्षांपासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे, दवाखाना चालवत आहे आणि आज मी तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येथे आलेले आहे। माझे एक छोटंसं अभियान आहे, चला महत्त्वाचं बोलू थोडं। या अभियानाअंतर्गत मी किशोरवयीन मुली, किशोरवयीन मुलं आणि महिलांसाठी मार्गदर्शक व्याख्यान घेत आहे। किशोरवयीन मुलींसाठीचे विषय आहे मासिक पाळी, मासिक पाळीची बेसिक माहिती, मासिक पाळी स्वच्छता, मासिक पाळीचे आजार, मासिक पाळीमध्ये काळजी काय घ्यायची, मासिक पाळीचे समज गैरसमज। तर किशोरवयीन मुलांसाठीचे विषय आहे तारुण्याच्या उंबरठ्यावर येताना, जोडीदाराची निवड करताना। आणि महिलांसाठीचे विषय आहे महिला आणि आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री पुरुष असमानता, एड्स आणि कॅन्सर जनजागृती। मी या उपक्रमाअंतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, चाकण या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये व्याख्यान देऊन आलेले आहे आणि आज मी तुमच्या शाळेमध्ये हेल्थ इज वेल्थ म्हणजे काय मोठ्याने सांगा, आरोग्य हीच खरी, मोठ्याने सांगा। ओके, तर या विषयावर मी तुम्हाला माहिती देण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे। आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना संवाद केव्हा होतो, जेव्हा दोन पार्टी असतात, बरोबर? एक तुमची पार्टी आणि एक माझी पार्टी। ओके, तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तुमचा आवाजच येत नाहीये। ओके, तर आरोग्य म्हणजे काय? आपलं व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर स्वतःहून मुलींनी पुढे येऊन तुमची बाईट द्यायची आहे। तुम्हाला हे लेक्चर व्याख्यान कसं वाटलं ते मला सांगायचं आहे। आले लक्षात? त्यामुळे ते तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे। ओके, करूया सुरुवात। सगळ्यांचं आहे लक्ष? मुलींचा आवाजच येत नाहीये। ओके, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याख्यानुसार शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आले लक्षात? हे काय झाली आरोग्याची डेफिनेशन। ओके, मग शारीरिक म्हणजे काय? पुढच्या मुलांचं लक्ष नाहीये। शारीरिक म्हणजे काय? हो, तू सांग, तूच। तुम्हाला जर एखादी गोष्ट माहित नसेल ना तर ते तुम्ही ऐकायला हवे, बरोबर की नाही? मी स्वतः शिक्षक म्हणून मेडिकल कॉलेजवर लेक्चरला जाते आठवड्यातनं 2 दिवस। ओके, तर मला माहिती आहे मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही। आपण हार्डली 20 ते 25 मिनिटाचं सेशन घेणार आहोत। तुम्ही जेवढं लक्षपूर्वक ऐकणार तेवढं मला तुम्हाला पटपट माहिती देता येईल। ओके, जो बोलताना दिसेल मी त्याला उभं करणार आणि प्रश्न विचारणार, चालेल का? ओके, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आता शारीरिक म्हणजे काय? जे शरीरावर व्याधी दिसतात, बरोबर की नाही? तर सध्या काय झालंय, धकाधकीच्या जीवनामध्ये हार्ट अटॅक, ओबेसिटी ज्याला आपण स्थूलत्व म्हणतो, किंवा डायबिटीज, कॅन्सर यांसारखे आजार काय झाले वाढत चालले, बरोबर? मानसिक काय, तर तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, बातम्यांना ऐकत असाल, पाहत असाल की स्ट्रेस, टेन्शन येऊन आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि हे कशामध्ये येतं? मानसिक आरोग्यामध्ये येतं। तर सामाजिक स्वास्थ्य म्हणजे काय? माणूस हा समाजामध्ये राहतो, बरोबर की नाही? आपण समाजामध्ये राहतो। आपलं असं आहे का एखाद्याचं घर खूप जंगलात आहे किंवा खूप लांब उंच डोंगरावर आहे, असं आहे का? नाही। मोठ्याने बोला ना, नाही। म्हणजे काय? आपण समाजशील प्राणी आहोत, बरोबर की नाही? मग सामाजिक स्वास्थ्य हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये कमी होत चाललेलं आयुर्मान, अपघातांचं वाढतं प्रमाण आणि सध्याचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे माणसांवर होणारे बिबट्यांचे हल्ले, की ज्यामुळे सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि थोड्याफार फरकाने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे। आले लक्षात? ही आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला WHO असं म्हटलं जातं, त्यांनी केलेली आरोग्याची व्याख्या।
सगळ्यांच्या लक्षात आली आहे? मग आता आरोग्य म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. मग आरोग्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे तुमचा व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकस आहार. इथे बसलेल्या मुलांमध्ये मुलींमध्ये रोज व्यायाम कोण कोण करतात त्यांनी पोटवर करतात. अगदी पोटावर मोजण्या इतके हात वर झालेले आहेत. हात खाली करा. तू व्यायाम का करायचा? व्यायाम का करायचा तर व्यायामाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. संस्कृत मध्ये एक वचन आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे या जगामध्ये जर तुम्हाला कुठली वस्तू मिळवायची असेल तर तुमचं आरोग्य, तुमची शरीर संपदा ही चांगली पाहिजे. आलं का लक्षात? का बरं चांगली पाहिजे? कारण तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचं मन चांगलं असणार आहे. तुमचं मन चांगलं असणार आहे तर तुमच्या मनामध्ये विचार चांगले असणार आहे. तिथे विचार चांगले असणार आहे तर तिथे एकमेकाला नावं ठेवणं, एकमेकाबरोबर भांडणं, वेडवाकडं बोलणं ह्या गोष्टींना थारा राहणार नाही. म्हणून तुमचं आरोग्य कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. तिथे दुष्ट विचार, शिव्या देणं अशा गोष्टींना थारा नसतो. येते लक्षात सगळ्यांच्या? मग व्यायामाचे प्रकार कोणते? कोणी म्हणेल आम्ही दोरी उडी मारू, कोणी म्हणेल आम्ही जिमला जाऊ, कोणी म्हणेल आम्ही सायकल चालवतो. चांगली गोष्ट आहे. हे सगळे काय आहेत? व्यायामाचे प्रकार आहेत. काही व्यायाम हा घरात केला जातो त्याला इंडोअर म्हणतात आणि काही व्यायाम कुठे केला जातो? घराबाहेर, ज्याला काय म्हणतात? आउटडोर. म्हणजे तुम्ही मैदानावर खेळता, हा काय झाला? आउटडोर एक्सरसाइज. येते लक्षात? व्यायामाचे काय फायदे आहेत तर तुमचा रक्तप्रवाह काय होतो? वाढतो. पचनक्रिया सुरळीत होते. तुमच्या स्नायूंना बळकटी मिळते. हाडं मजबूत होतात. येते लक्षात? हे काय आहे? व्यायामाचे फायदे आहेत. पावनखिंड मूवी पाहिला का सगळ्यांनी? कुणाचा होता तो मूवी? ओके, सगळ्यांच्या लक्षात आहे. रापसमनेची मुलं खूप हुशार आहेत बरं का. बर, त्याच्यामध्ये ना व्यायामाबद्दल एक वाक्य वापरलं होतं. कुणाच्या आहे का लक्षात? बरं मला सांगा, इथे बसलेल्या सगळ्या म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांच्या घरी शेती आहे, बरोबर? भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. तर शेतीचा जर कस ठेवायचा असेल तर शेतीची काय करावी लागते? काय करावी लागते? मशागत. म्हणजे नांगरणं असेल नाही का, इतर गोष्टी असतील त्या सगळ्या, खुरपणं असेल, बरोबर? तर शेतीची काय करावी लागते? मशागत. तर पावनखिंड मूवी मध्ये एक वाक्य वापरलं होतं, ते म्हणजे शरीराचा व जमिनीची कस राखायचा असेल तर त्याची मशागत करावी. काय करावी लागते? मग जमिनीची जर आपण मशागत करतो तर शरीराची मशागत काय आहे? काय आहे? व्यायाम. आणि तो आपण करायलाच पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे. तुम्हाला सकाळी वेळ नसेल संध्याकाळी करा, संध्याकाळी वेळ नसेल तुम्ही सकाळी करा, पण दिवसभरात 45 मिनिटं ते 1 तास आपण स्वतःच्या शरीरासाठी द्यायला. 65 वर्षाची आजी जेव्हा क्लिनिक मध्ये येते आणि म्हणते मला व्यायाम सांगा, ती आजी काठी टेकवत टेकवत जिना चढून वर येते, तर मी तिला सांगणार का दोरी उडी मारा आजी? नाही सांगू शकत, कारण ती दोरी उडी नाही मारू शकत. म्हणजे तुमच्या वयोमानानुसार तुम्ही व्यायाम करायला. येते लक्षात? तुम्ही दोरी उडी मारू शकता, रनिंग करू शकता, बरोबर? जॉगिंग करू शकता, बरोबर की नाही? सायकलिंग करू शकता. तर हे स्वतः करायचं आहे. कशासाठी? स्वतःच्या, मोठ्याने बोला, स्वतःच्या शरीरासाठी करायचं. येतंय लक्षात? सगळ्यांच्या आलं? अजून व्यायामाचा फायदा असा आहे की जे जुने आजार असतात, जसं की कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे किंवा हार्ट अटॅक आहेत, बरोबर? या आजारांपासून तुमचा बचाव करण्यासाठी व्यायाम तुम्हाला काय करताय? मदत करते. येतंय लक्षात? त्याचबरोबर तुमची प्रतिकार क्षमता वाढवतं.
आणि त्यामुळे कुठलाही संसर्गजन्य आजार आला तर तुम्ही काय करता, त्या आजाराबरोबर फाईट करू शकता. येते लक्षात? बरं, आपण पुढच्या पॉइंटकडे वळूया, टॉपिककडे वळूया. तो म्हणजे आहार. तुमचा आहार कसा पाहिजे? सकस आहार. कसा पाहिजे? मोठ्याने बोला. सकस आहार. मग सकस आहार म्हणजे काय? आपण ग्रामीण भागात राहतो, आपल्याकडे ताजी फळं, ताज्या भाज्या हो की नाही मिळतात की नाही? मग सर्वजण सगळ्या भाज्या खातात का? खरं खरं बोलायचं. खरंच